नमस्कार. मी एक सक्षम उद्योजिका आणि नक्षत्राची संस्थापिका. नमस्कार, मी शिल्पा भालेराव, असोसिएट डायरेक्टर ऑफ स्किलेट्स फाउंडेशन. तुमच्या सर्वांचं मी सक्षम स्टोरीज या व्यासपीठावर स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत स्नेहलताई धर्माधिकारी, गृहिणी ते उद्योजिका असा त्यांचा प्रवास, त्यांची वाटचाल जाणून घ्यायला आज आपण इथे जमलो आहोत. तर स्नेहलताई, स्वागत तुमचं. नमस्कार. मी सक्षम म्हणजे मी सक्षम होण्याच्या वाटचाली सांगायची संधी तुम्ही मला दिली आहे, त्याबद्दल मी सर्वप्रथम मी सक्षमच्या सर्व टीमचे खूप खूप आभार मानते. बालपण मुंबईत गेलं, शिक्षण मुंबईत गेलं, तर मग मुंबईत कार्यरत राहण्याची ती सवय आहे सगळ्यांना, किंवा आई वडील आहेत यांचं अनुकरण म्हणा, ती सवय असल्यामुळे काहीतरी स्वतःचं असं असावं हे डोक्यात होतं. त्यामुळे मग नंतर म्हणजे लग्न, संसार, जबाबदाऱ्या, कर्तव्य हे सगळे पार पडता तोपर्यंत गृहिणीची जबाबदारी खूप छान पार पाडली. नंतर मुलं मोठी झाल्यानंतर म्हणजे 40 नंतर व्यवसाय करायची संधी मला मिळाली म्हणा, किंवा मी प्रयत्न सुरू केला. आणि त्याच्यानंतर मग मुंबईचे बाळकडू होतेच, की छोटा छोटा कुठलाही असो, छोटा छोटा उद्योग सुद्धा खूप मोठ्या पदावर नेऊ शकतो किंवा मोठ्या प्रमाणात आपण करू शकतो. ते बाळकडू मुंबईपासून होते. मस्त. मला विचारायला आवडेल किंवा अजून जाणून घ्यायला आवडेल की घरनं तुम्हाला पाठबळ कसं आहे, आणि दुसरी गोष्ट हे म्हणजे नक्षत्र फूड प्रोडक्ट्स याकडे तुम्ही कसे वळलात, किंवा नक्षत्र हे नाव कसं सुचलं? म्हणजे सुरुवातीला मी ना काहीतरी करायचं होतं, घरातून ना वेगवेगळ्या प्रदर्शनात भाग घेत होते. त्या प्रदर्शनात भाग घेता घेता आता काय झालं की आधी सुरुवातीला मी माझा स्वतःचाच अभ्यास केला, की बाबा मला काय आवडतंय, मला काय जमतंय आणि मला नेमकं काय हवंय. मग या प्रश्नाची उत्तरं स्वतःच, की बाबा मी कुठल्या क्षेत्रात उतरू शकते, मग फूड मध्ये उतरू शकते का डिझायनिंग मध्ये उतरू शकते का कॉम्प्युटर लाईन मध्ये उतरू शकते. त्या सगळ्याची उत्तरं शोधता आणि प्रदर्शनातील भाग यामुळे मला माझं उत्तर सापडलं की हो, आपण काही करूया तर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आपण उतरूया. त्यामुळे मग मी वयाच्या 40 नंतर मुलं मोठी झाल्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग करूया असं झालं. तर मग माझी स्पेशालिटी काय आहे, तर काय करू शकतो आपण याचा थोडासा अभ्यास केला, आणि समाज म्हणा किंवा आपण काय देऊ शकतो म्हणजे लोकांना याचा अभ्यास केला. त्यामुळे असं उत्तर सापडलं की सध्या धावपळीच्या युगात आता शिक्षणाला बाहेर राहणारी मुलं आहेत किंवा आपल्या नोकरी करणाऱ्या महिला आहेत, त्यांना खूप काही करायचं असतं पण वेळ नसतो. खरंय. मग या महिलांसाठी किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा हॉस्टेलवाल्या मुलांसाठी जर मी झटपट होणार असं काही दिलं आणि असे उत्पादनं जर आणले आणि तेही पौष्टिक, त्यामुळे ना स्वाद आणि पौष्टिकता असलेली उत्पादनं आणि ही माझी असतील असा माझा निर्णय झाला. आणि सुरुवातीपासूनच म्हणजे नक्षत्र हे नाव माहित नाही, पण नक्षत्र या नावाकडे ओढ होती, त्यामुळे आपलं काही जे काही असेल ते नक्षत्र या नावाचं असेल असा निर्धार होता. अरे वा, मस्त. मला 2 मुद्दे ह्याच्यातले तुमचे भावले आता, की वर्किंग मॉम्स जे आम्ही असतो किंवा धावपळ असते तेव्हा पटकन होणाऱ्या आणि तरीही पौष्टिक अशा पदार्थांची गरज तुम्ही ओळखली आहे, हे फार मला कौतुकास्पद वाटतंय. कारण मला अजिबात वडापाव किंवा चिप्स माझ्या मुलींना द्यायचं नाहीये, पण प्रत्येक वेळेला ते करण्याचा ताण घ्यायची पण मला इच्छा नाहीये, तर मला तो काही वेळेला असंही होतं. तर तेव्हा हे प्रोडक्ट कसे आम्हाला उपयोगी ठरतील हे तुम्ही एकदा सांगा, आणि पौष्टिक आहेत म्हणजे नेमकं काय आहे ते पण मला जाणून घ्यायचंय. कसं आहे, आता आपण कोविडच्या ह्याच्यातून पण गेलो. खरंय. तर मग आपण भारतात राहतो हा असा आपला अभिमान आहे. पण मला संशोधनाने सिद्ध झालंय, म्हणजे संशोधनाने हे सिद्ध झालंय की आपल्या भारतातली म्हणजे मृत्यूचे प्रमाण आहे कोविडचं ते सर्वात कमी होतं. तर का बरं कमी होतं, तर आपल्या भारतीयांचा असलेला पौष्टिक आहार. पौष्टिक आहार म्हणजे काय, तर सगळे मिलेट्स, ही जी तृणधान्य आहेत, ज्वारी, बाजरी, मका, गहू, तांदूळ, सातू, नाचणी, म्हणजे तांदूळ पण मिलेट्स मध्येच येतात का? येस, सातू गव्हापासून जो होतो तो सातू आहे, तो सुद्धा मिलेट्स मध्ये येतो. नाचणी आहे, किंवा परदेशातली काय कोडा वगैरे ही आहे. हे जे मिलेट्स आहेत भारतीयांच्या आहारात हे मिलेट्स खूप मोठ्या प्रमाणात असतात. म्हणजे खेड्यापाड्यात जर तुम्ही असाल तर त्यांची न्याहरी म्हणजे नाश्ता, ब्रेकफास्ट जर काय असेल तर भाकरी, ज्वारीची बाजरीची भाकरी. आणि त्यामुळे आपल्यामध्ये हे संशोधनाने सिद्ध केले आहे की कोविड मध्ये सगळ्यात मृत्यूचं प्रमाण भारतात का झालं असेल तर त्यांचा पौष्टिक आहार. मग त्यामुळे मिलेट्सचे उत्पादन आपले असावे हे तर होतं. त्यानुसार मग थालीपीठाची भाजणी आहे, मूग डोसा आहे, पण मग फक्त त्याला जुनतच सोडायचं नाही, पण त्याला आधुनिकतेची जोड तर पाहिजे. मग मुगाचंच पण मूग डोसा, थालीपीठाची भाजणीच पण ती मग इन्स्टंट थालीपीठ,
पोहे तर खायचे आहेतच, पण मग ते इन्स्टंट पोहे, कारण दोन्हीचं संगनमत सांगून सुवर्ण मध्य साधून आपल्याला पुढे जायचं आहे. त्या दृष्टीने उत्पादनं काढली. कोविडच्या काळात अजून एक सध्या म्हणजे माझी मुलगी पुण्याला शिकायला होती, ती आता डॉक्टर आहे. तर त्याच्या एक अडचण होती की तिलाही हॉस्टेल्सवर असताना फोडणी द्यायची परवानगी नव्हती. तिच्याकडे इंडक्शन होतं आणि म्हणजे तिला वेस वगैरे किंवा काय नव्हतं. मग त्या दृष्टीने की माझ्या मुलीला छान आहार मिळावा, पौष्टिक मिळावं, तिचं तब्येत चांगली राहावी, त्या दृष्टीने थोडेसे इन्स्टंट प्रोडक्ट्स मी काढायला सुरुवात केली. आणि म्हणजे माझी असं म्हणतो ना, गरज ही याची जननी असते, शोधाची जननी असते. त्यामुळे घरातूनच माझ्या मुलीला द्यायच्या दृष्टीने मी ते इन्स्टंट पोहे, उपमा, शिरा की जे फक्त गरम पाण्यात मिक्स करा आणि तुम्हाला 5 मिनिटात पोहे, जे फक्त 5 मिनिटात तुमची मॅगीच होते असं नाही, तर मॅगीपेक्षा तुम्ही पौष्टिक पोहे, उपमा आणि शिरा हे पारंपरिक शुद्ध भारतीय असेल खाल्ले तर नक्कीच तुमची तब्येत चांगली राहणार आहे. मॅगीला टक्कर देत आहे का मी. आणि कोणते प्रोडक्ट आहेत तुमचे अजून? माझे 25-30 प्रोडक्ट आहेत. तर त्यात ज्वारीचं पारंपरिक धिरडं, सातूचं पीठ आहे. सातूचं पीठ तर म्हणजे आता तुम्ही म्हणाल डाएट फूड, डाएट फूड आपली भारतीय संस्कृतीच इतकी महान आहे की डाएट फूड पहिल्यापासूनच आहे. की समजा तुम्हाला उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होतोय तर तुम्ही सातूचं पीठ फक्त गुळाच्या पाण्यात कालवून जर खाल्लं तर तुमची उष्णता नैसर्गिकरित्या कमी होते. म्हणजे न शिजवता. हो. हा एक पारंपरिक उपाय आहे. त्याच्यानंतर डाएट पचायला जड नाही होणार नाही. आणि तुम्हाला डाएट म्हणजे वजन कमी करायचं असेल तर सातूच्या पिठाचे ड्रिंक घेऊ शकता. ते फक्त 1 चमचा पीठ घ्यायचं आणि ग्लासभर पाणी घ्यायचं, त्याच्यात मिक्स करायचं आणि ते तुम्ही प्रोटीन्स म्हणून घेतले तर ते सुद्धा तुम्हाला उपयोगी आहे. सातूच्या पिठात काय काय असतं? सातू असतात, गहू असतात, डाळवं असतं, जिरे असतात, सुंठ असते, म्हणजे सगळ्या उष्णता कमी करण्याचे हे असतात. आणि परत म्हणजे ग्लुटेन फ्री असं हे नाही, सध्या तो हे खूप आहे ट्रेंड म्हणून आहे. पण शेवटी आपल्या भारतात जे पिकतं ते आपण खाल्लंच पाहिजे. म्हणजे पाश्चात्य संस्कृती आपण स्वीकारायची असं नाही, तर आपल्या भारतात जे पिकतं ते आपल्याला पचायलाच हवं. आणि अजून एक सांगायला आवडेल मला, माझी मुलगी आता आयुर्वेदिक डॉक्टर आहे, त्यामुळे ती सांगत असते की आपण आहे ना, आपण आईच्या पोटात असताना आपल्या आईने जे खाल्लं आहे ना ते जर आपण खाल्लं तर आपली कधीही तब्येत कायम चांगलीच राहते. म्हणजे माहित नाही, पण त्या दृष्टीने आहार खूप विचार करून केलेला असतो ना. आणि बाळासाठी नाही, आणि त्याला त्या पोटात असताना त्या बाळाला त्या अन्नाची सवय झालेली असते. त्यामुळे आपण जर तो आहार घेतला आणि प्रत्येकाची प्रकृती वेगळी, त्याप्रमाणे आपल्याला काय चालतंय याचा थोडासा अभ्यास करून जर आपण आहार घेतला तर नक्कीच आपल्याला फायदा होईल. आणि मला तर जाणवतं हे इन्स्टंट आहे, म्हणजे हे करायला खूप सोपं आहे. येस, तो असं काही नाहीये की ते आईलाच करायला हवे, बाबा पण पटकन करू शकतील. वा म्हणजे तुम्ही माझ्या मूळ मुद्द्याला हात घातलाय. मदत आम्हाला होऊ शकेल का? नाही, व्यवसाय सुरू करताना एक म्हणतात ना की असं करूया तसं करूया, तर त्यानंतर मग USB काय असेल आपला. तर माझा मूळ उद्देश आहे ना की एक आता जर आपल्याला सक्षम पिढी जर निर्माण करायची आहे ना, तर त्यांना म्हणजे आता धावपळीच्या आयुष्यात आईला, मॉमला, डॅडला मुलांसाठी वेळ नाही, की मुलांना त्यांनी काही पदार्थ करून द्यावा तर त्यांना वेळ नाही, ते ऑर्डर देतात किंवा एक पॅकेट सारखा खा बाबा तू आणि जा, तर ते नको आहे. तर ही पाश्चात्य संस्कृती आपण स्वीकारायला नको. तर तुम्ही 5 मिनिटं तुमच्याकडे आहेत ना, तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने, मग ते मॉम असो किंवा डॅड असो, तुम्ही स्वतःच्या हाताने एखादा पदार्थ जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला, मग ते 2 वर्षाचा असो, 3 वर्षाचा असो किंवा 25 वर्षाचा असो, तुम्ही स्वतःच्या हाताने जेव्हा तुम्ही बाळाला आपल्या मुलांना खाऊ घाला तर त्याच्यात काय फरक असेल सांगते बघा. बाहेरच्या ह्याच्यापेक्षा काय फरक असेल तर त्याच्यात त्या मॉमचा, डॅडचा, आई आणि बाबांचा प्रेमळ भाव असणार आहे. आणि त्या भावामुळेच ते इतकं म्हणजे त्यांची जी डेव्हलपमेंट आहे, त्यांचे जे जीन्स आहेत आतले सक्षम आणि सात्विक जे आहार आहे ना, तो आई आणि वडिलांच्या प्रेमाचा भाव उतरल्यामुळेच निर्माण होणार आहे. आणि माझा तो USB आहे नक्षत्राचा, की माझा हाच उद्देश आहे की तुम्हाला वेळ नाहीये ना तर तुम्हाला झटपट होणारा आम्ही करून देऊ, फक्त तुम्ही तुमचा प्रेमळ भाव त्यात टाका. नक्कीच, हे फार गोड आहे. अजून एक प्रश्न होता माझा की आमच्या या स्किलेट्स फाउंडेशनशी तुम्ही जोडल्या कशा गेलात आणि व्यवसाय वृद्धीसाठी स्किलेट्स फाउंडेशनची मदत कशी झाली? हो नक्कीच. म्हणजे त्यालाही नक्षत्राचे उत्पादनं डॉक्टर मिताली मॅडम कुठल्या तरी माध्यमातून म्हणा काहीतरी त्यांच्यापर्यंत पोहोचले असतील आणि त्यांनी सर्वप्रथम डॉक्टर मिताली मॅडमनी माझे उत्पादनं मागवले. म्हणजे मी अहमदनगरची आहे तर पुण्याला मागवले आणि त्याच्यानंतर त्यांनी टेस्ट वगैरे केल्यानंतर मग त्या संपर्कात कायम ती ब्रॉडकास्ट लिस्ट आहे, माझी लेखमाला असती तर त्या लेखमाला पाठवणं आहे, प्रोडक्ट लिस्ट पाठवणं, या माध्यमातून त्या टचमध्ये होत्या आणि मग त्यांच्या माध्यमातून मी सक्षम या प्रवासाची सुरुवात माझी झाली आहे.
त्याच्यानंतर मग मी सक्षमच्या माध्यमातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याच्यानंतर आत्ताच तुम्ही घेतलेला मी सक्षम पुरस्कार आहे किंवा उखाणा स्पर्धा खूप छान वाटलं. ती आमची एक युनिक कॉन्सेप्ट होती. हा ब्रँड उखाणा घेतला महिलांनी आणि त्याची आम्ही स्पर्धा आयोजित केली होती आणि ह्या त्याच्या विनर ठरल्यात बरं का. थँक्यू. पण जो विचार करताना छान वाटलं की उखाणा हा म्हणजे खूप मोठा नसावा, शॉर्ट असावा आणि आपलं सगळं त्याच्यात झालं, सादर पण झालं पाहिजे. आणि ब्रँड उखाणा घेताना खूप छान वाटलं, त्यात मस्त मजा आली. प्रवासात खूप छान वाटतंय की म्हणजे आता एक आपले ग्राहकांचे अनुभव असतात. एक म्हणजे माझे ग्राहक आहेत, वय आहे 75 वर्षे. म्हणजे तुम्ही म्हणाला की बाबा लोकांनी पण करायला पाहिजे, तर मी हे उदाहरण देते. वय 75 आहे, कर्नल आहे. ते गेल्या 3 वर्षापासून माझे इन्स्टंट पोहे, उपमा, शिरा, सांजा, तांदूळ खिचडी हे प्रोडक्ट घेतात आणि ते स्वतः ते करतात आणि कंटिन्यू त्यांच्या रॅकवर नक्षत्राचं देणं असतं आणि ते स्वतः ते करतात. हे एक आहे. आणि एक 9 महिन्याचं बाळ आहे. त्यांनी आईने नाचणी सत्व नक्षत्राचं घेतलं होतं आणि त्या बाळाला त्यांनी संपलं म्हणून दुसरं कुठलं तरी आणलं आणि त्यांना खायला दिलं, तर त्या बाळाने ते नाकारलं. म्हणजे आता ते त्याला बोलता येत नाहीये काय, पण किती खरी प्रतिक्रिया बघा. दुसरं नाकारताय नक्षत्रातच खरं करते. आणि अजून एक आवडेल सांगायला की कोविडच्या काळात म्हणजे मी नगरमध्ये होते, नवीन होते. कोविड काळात सगळं शांत होतं, तसं माझंही शांत होतं. पण एक पेशंट होते मुंबईचे आणि त्यांना तांदूळ पेज खायला सांगितली होती पातळ करून. आणि मग त्यामुळे मग त्यांना ते पाठवलं. म्हणजे प्रोडक्ट अगदी 100 रुपयाचं होतं, त्याचा कुरिअर खर्च त्यापेक्षा जास्त होता. पण त्यांना ते त्यावेळेला ती गरज होती सात्विक आणि पौष्टिक आहाराची आणि घरगुतीची, तर ती मला देता आली आणि त्यांची थोडासा हातभार लावता आला, याचा मला आनंद खूप आहे. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. आमचे सगळे प्रेक्षक आणि अनेक अशा तुमच्यासारख्या महिला उद्योजिका यांच्यासाठी काय संदेश द्या? नक्कीच मला एवढंच म्हणायचंय, पाश्चात्य संस्कृतीकडे जास्त न वळता आपली भारतीय संस्कृती, भारतीय रूढी परंपराचा आपण आदर करूया. शेवटी मी म्हणेल, करूया सुदृढ निरोगी भारताचे स्वप्न हे साकार. करूया सुदृढ निरोगी भारताचे स्वप्न हे साकार. घेऊया पौष्टिक, सात्विक आणि आरोग्यदायी पौष्टिक आहार.